आजचा जो बायोडाटा आहे तो पुण्यामध्ये वेल फेटल असणाऱ्या मुलाचा आहे. मुलाला वार्षिक 20 लाख रुपये एवढा पगार आहे. त्यासोबतच मुलाचा फ्लॅट सुद्धा पुण्यामध्ये आहे. गावी त्यांना 6 एकर एवढी शेती आहे. एक वेल फेटल अशी मुलाची प्रोफाईल आहे. विनंती आहे फक्त व्हिडिओ पूर्ण ऐका, ज्यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका. आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीची कोणतीही मुलगी जर का या अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एका शेअर केल्याने नक्कीच त्यांचं लगेच जुळण्यासाठी खूप मोठं सहकार्य होऊ शकतं. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव. देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर वधूवर केंद्र म्हणजेच शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे मनापासून स्वागत करतो. तर आपण या मुलाची थोडक्यात माहिती पाहूयात. मुलाचे वर्ष आहे 2000. उंची मुलाची 5 फूट 8 इंच आहे. मुलाचं शिक्षण हे इंजिनिअरिंग झालेलं असून मुलानं त्यानंतर MBA सुद्धा केलेलं आहे. आणि मुलगा सध्या पुण्यामध्ये एका IT कंपनीमध्ये जॉब करत आहे. वार्षिक 20 लाख रुपये एवढा मुलाला पगार आहे. मुलाच्या कुटुंबात आई, वडील आणि बहीण अशी त्यांची फॅमिली आहे. मुलाचे वडील हे पुण्यामध्ये जॉब करत आहेत. मुलाचं मूळचं गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. पण त्यांचं कुटुंब गेली अनेक वर्ष झाली पुण्यामध्ये सेटल आहे. त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की मुलगी सुसंस्कृत कुटुंबातली असावी. मुलीचं शिक्षण हे कोणत्याही क्षेत्रातून इंजिनिअरिंग झालेलं असेल तरीही त्यांना चालेल. फक्त ती मुलगी शक्यतो IT क्षेत्रामध्ये जर का जॉब करत असेल तर त्या मुलीच त्यांचा पहिला प्रेफरन्स राहील. किंवा एखादी मुलगी जर का BHMS किंवा BAMS डॉक्टर असेल असंही स्थळ त्यांना चालेल. त्यामुळे नक्कीच तुम्ही जर का या अपेक्षित बसत असाल, मराठा समाजातील असाल तर तुम्हाला स्क्रीनवरती हे 2 नंबर दिसत आहेत. त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये संपर्क करा. आपल्या वधूवर केंद्राविषयी अधिक माहिती घ्या. किंवा तुम्हाला आपल्या वधूवर केंद्रामध्ये नावनोंदणी जरी करायची असेल तरी तुम्ही आपल्या ऑफिसमध्ये थेट भेटून सुद्धा नावनोंदणी करू शकता. पुणे, सातारा आणि सांगली सध्या या ठिकाणी आपले ऑफिस आहेत. किंवा तुम्ही ऑनलाईन जरी तुमचा बायोडाटा व्हॉट्सअपवरती पाठवला तरीही तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून सुद्धा नावनोंदणी करू शकता. त्यामुळे अशाच प्रकारे मराठा समाजातील वधूवरांची स्थळे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला न विसरता फॉलो करा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.